नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही दुपारच्या महत्त्वाच्या घडामोडी. पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालणं हे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना चांगलंच भोवलंय. मतमोजणी वेळी निवडणूक प्रक्रिया आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाड नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आरोपींना न्यायालयाने मंत्री गोगावले यांच्या मुलाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महाड शहर पोलीस करतायत. राज्यातील मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवर जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत प्रशासक नेमणूक करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या कालावधीत ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होईपर्यंत प्रशासकांमार्फतच कारभार चालवण्यात येणार आहे. प्रशासक नियुक्ती करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे प्रशासनाला निर्देशही देण्यात आले. रायगडच्या भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अमर म्हात्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अमर म्हात्रे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार निकिता खारकर यांच्या विरोधात त्यांची पत्नी सुनंदा अमर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग करत बंडखोरी केल्यानं अमर म्हात्रे यांच्या पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विमानतळाला बॉम्बच्या धमक्यांचे धोके लक्षात घेत विमानतळ परिसरात CISF कडून विशेष खबरदारी घेतली जाते. विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी QRT टीम आणि पेट्रोलिंगच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. यवतमाळच्या बिटरगावमध्ये सापडलेल्या पोत्यातील मृतदेहाच्या तपासात अपयश. यवतमाळच्या ढाणकी तालुक्यातील बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरली बंधाऱ्यात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचे गूढ तब्बल 14 दिवस उलटूनही कायमच आहे. पोलिसांचा विदर्भ, मराठवाडा तसेच थेट तेलंगणा आणि आंध्र प्रदेशापर्यंत तपास चालू आहे. भिवंडी पालिकेत आता नवीन आघाडी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. यामुळे भिवंडी महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाला महापौर बसवण्याचा मार्ग आता सुखकर झालाय. बदलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे तसेच त्यांच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही भावांवर बदलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी नगरसेवकांची भेट घेतली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी माधुरी सुतार यांचे नाव आघाडीवर आहे. नवी मुंबई भाजपकडून प्रदेश कार्यालयाला माधुरी सुतार यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माधुरी सुतार या शिरोणे गावातून नगरसेवक असून त्या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षही राहिल्या आहेत. माधुरी सुतार यांच्या प्रस्तावामुळे महापौर निवडणुकीच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून भाजप प्रदेश कार्यालयाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वाकळवाडी हे आदिवासी बहुल गाव आहे. या गावात ये-जा करण्यासाठी मेडशी वाकळवाडी हा एकमेव रस्ता आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिरोळ तालुक्यातील हरोली येथील ग्रामपंचायतीनं घरपट्टी व पाणीपट्टी भरा मगच बोला असा अजब आदेश काढून तो थेट ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावल्यानं गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आल्यानं नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. लातूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा धुराळा उडलाय, पण लामजना गटात प्रचाराची एक भलतीच चर्चा रंगली आहे. राजकारण आणि परंपरेचा मेळ घालत महिला उमेदवारांनी चक्क हळदी कुंकू कार्यक्रमातून रणशिंग फुंकलंय. घरगुती सण आणि राजकीय प्रचाराचा हा फ्युजन पॅटर्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.